नमस्कार. मी संदीप हुपरीकर. आपण पाहत आहोत थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे प्रकरण क्रमांक 15वे. भयाच्या 6 भूतांना कसे पळवावे. तुम्ही या तत्त्वज्ञानाच्या कोणत्याही भागाला यशस्वीपणे उपयोगात आणण्याआधी तुमचे मन ते ग्रहण करायला सज्ज असायला हवे. ही तयारी फारशी अवघड नाही. तिचा प्रारंभ होतो तुम्ही ज्यांना साफ करायला हवे त्या अशा 3 शत्रूंचा अभ्यास व विश्लेषण करून त्यांना समजून घेण्याने. हे 3 शत्रू म्हणजे अनिर्णय, शंका आणि भय. जर हे 3 किंवा त्यांच्यापैकी एकही नकारात्मक तुमच्या मनात असेल तर तुमचे 6वे इंद्रिय कधीच काम करायला लागणार नाही. गंमत म्हणजे हे नाठाळ त्रिमूर्ती सदस्य परस्परांशी निकटतेने जोडलेले आहेत. जिथे एक आला की दुसरे दोघे हातात हात घालून यायच्या तयारीत असणारच. अनिर्णय म्हणजे भयाची बी पेरणी होय. हे वाचत असताना ही गोष्ट विसरू नका. अनिर्णयतेला पैलू पडून तिचे रूपांतर होते शंकेत. हे दोघे एकरूप होतात आणि त्यांच्यातून जन्म होतो भयाचा. ही एकरूप होण्याची प्रक्रिया सहसा संत गतीची असते. हे 3 शत्रू का धोकादायक असतात त्याचे झाले हे एक कारण. ते रुजतात आणि असे वाढीला लागतात की त्यांच्या अस्तित्वाचा पत्ताही लागत नाही. या तत्त्वप्रणालीचा समग्र रूपात व्यवहारात उपयोग करता यावा त्याआधी या प्रकरणाच्या उर्वरित भागात एक शेवटचे टोक सामील करायला हवे. हा भाग अशा स्थितीचे विश्लेषण करतो जिच्यामुळे मोठ्या प्रमाणातील लोक दारिद्र्यात खितपत पडले आहेत. तसेच ते एक असे सत्य कथन करते जे अशा सगळ्या लोकांनी समजून घ्यायला हवे जे संपत्ती गोळा करीत आहेत, मग ही संपत्ती पैशांच्या रूपातील असो वा अत्यंत मूल्यवान मानसिक स्थितीची असो. 6 मूलभूत भयांचे कारण आणि त्यांच्यावरील उपाय यावर प्रकाशझोत टाकणे हा या प्रकरणाचा हेतू आहे. एखाद्या शत्रूवर विजय मिळवण्याआधी आपल्याला हे कळायला हवे की त्याचे नाव, त्याच्या सवयी काय आहेत आणि त्याचे निवासस्थान जाणून घ्यायला हवे. तुम्ही जसे हे वाचत जाल तसे स्वतःचे काळजीपूर्वक विश्लेषण करा आणि ठरवा की या 6 सर्वसामान्य भयांपैकी एखादा तुम्हाला चिटकला आहे का. या कपटी शत्रूंच्या सवयींनी फसू नका. काही वेळा ते आपल्या अचेतन मनात दडी मारतात जिथे त्यांचा शोध घेणे तर अवघडच असतेच, पण त्याहीपेक्षा अवघड असते त्यांना तिथून हाकलून लावणे. 6 मूलभूत भय. मूलभूत भय 6 आहेत. प्रत्येक मानव कधी ना कधी त्यांच्या कमी अधिक प्रमाणातील मिश्रणाने त्रस्त असतो. खूप लोक इतके सुदैवी असतात की त्यांना या 6 पैकी एकही पीडित नसतो. या भयांना पुढीलप्रमाणे क्रम दिला आहे. 1. दारिद्र्याचे भय. 2. टीकेचे भय. 3. आरोग्याचे भय. 4. कुणाचे तरी प्रेम गमावण्याचे भय. 5. वृद्धात्वाचे भय आणि 6. मृत्यूचे भय. इतर सगळे भय कमी महत्त्वाचे असतात आणि त्यांना वरीलपैकी एका गटात टाकता येते. या भयांचे प्राबल्य फैलाव जगात श्रापाच्या रूपात चक्राकार गतीने होत असतो. जेव्हा आर्थिक मंदीची लाट आली होती तेव्हा जवळपास 6 वर्ष आपण दारिद्र्याच्या भयाच्या चक्रात अडकलो होतो. जेव्हा आपण युद्धकाळात आतंकाला तोंड देत असतो तेव्हा आपण मृत्यूच्या भयाच्या चक्रात अडकलेलो असतो. शांतता आणि भरभराटीच्या काळात आपण अनारोग्याच्या भयाच्या चक्रात गुरफटलेलो असतो. हे जगभरात वेगवेगळ्या संसर्गजन्य रोगांच्या साथीवरून सिद्ध होते. भीती म्हणजे मनाच्या अवस्थेशिवाय दुसरे काहीच नसते. आपल्या मनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवता येते व तिला दिशा दाखवता येते. आपल्या सगळ्यांनाच हे माहीत आहे की सामान्य माणसापेक्षा डॉक्टरांना रोगांच्या आक्रमणाची भीती कमी वाटते, कारण त्यांना रोगाची भीती नसते. डॉक्टरांना देवी इत्यादी संसर्गजन्य रोगांच्या रुग्णांना बरे करावे लागते. दररोज अशा शेकडो रोग्यावर उपचार करूनही त्यांना या रोगाची लागण होत नाही. त्यांची बळकट रोगप्रतिकारक क्षमतेची मुळं पूर्णपणे नसली तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर भीतीच्या पूर्णतः अभावामध्ये सामावलेली असतात.
आधी ज्याचा उगम विचार तरंगाच्या रूपात झालेला नाही, असे काहीच आपण निर्माण करू शकत नाही. या विधानामागोमाग दुसरे जास्त महत्त्वाचे विधान येते, ते म्हणजे विचारलहरी ताबडतोब त्या विचारांना अनुरूप आकार वास्तवात धारण करू लागतात. मग ते विचार ऐच्छिक असो वा अनैच्छिक. एखाद्याने हेतुपूर्वक व योजनाबद्ध रीतीने केलेले विचार जितक्या खात्रीशीरपणे त्याची नियती आकारतात, तितक्याच खात्रीशीरपणे व्यक्ती इथरच्या माध्यमातून योगायोगाने उचललेले, इतरांद्वारा मुक्त केले गेलेले विचार त्याची आर्थिक, व्यावसायिक किंवा सामाजिक नियती निर्धारित करीत असतात. ज्या व्यक्तीला हे कळत नाही की एखाद्या व्यक्तीवर नशिबाची भरपूर कृपा असते, तर दुसरा या व्यक्ती इतकीच किंबहुना याच्यापेक्षाही जास्त क्षमता, प्रशिक्षण आणि अनुभव व बौद्धिक क्षमता बाळगत असूनही दुर्दैवाच्या फेऱ्यात का अडकलेला असतो, अशा व्यक्तीसाठी अतिमहत्त्वाच्या सत्याची पायाभरणी करीत आहोत. याचा खुलासा या विधानाद्वारे करता येईल की मानवात त्याचे मन पूर्णपणे ताब्यात ठेवायची कुवत असते. या कुवतीच्या आधारे ते दुसऱ्यांच्या मेंदूने प्रक्षेपित केलेल्या विचारलहरींसाठी आपल्या मनाचे दरवाजे उघडे ठेवू शकतो किंवा ते घट्ट बंद करून केवळ त्याने निवडलेल्या विचारलहरींनाच प्रवेश देऊ शकतो. निसर्गाने आपल्या हाती सगळे नियंत्रण दिले आहे आणि याला अपवाद आहे एका गोष्टीचा, विचारांचा. या सत्याला जर आपण आणखीन एका सत्याची जोड दिली की लोकांनी जे जे निर्माण केले आहे त्या सगळ्यांचा प्रारंभ आधी विचारांच्या रूपात होतो, तर आपण त्या सिद्धांताच्या जवळ पोहोचू ज्याच्या मदतीने भीतीवर ताबा मिळवता येतो. 1929 मध्ये अमेरिकन शेअर बाजार कोसळल्यानंतर अमेरिकेतील लोकांना दारिद्र्याचा विचार करणे भाग पडले. सावकाश पण ताकदीने तो सामूहिक विचाराचा जथा वास्तवात भौतिक रूप धारण करून त्या भीतीला, विचाराला खरा करू लागला, साकार करू लागला. यालाच मंदीची लाट असे म्हटले जाते. असे होणारच होते. निसर्गाच्या नियमाशी ते तंतोतंत जुळणारे आहे. दारिद्र्याचे भय. दारिद्र्य आणि संपत्ती यांच्यात तडजोड घडू शकत नाही. दारिद्र्याकडे जाणारा मार्ग आणि संपत्तीकडे जाणारा मार्ग दोन परस्पर विरोधी दिशेला जातात. जर तुम्हाला संपत्ती हवी असेल तर तुम्ही दारिद्र्याकडे नेणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा स्वीकार करायला नकार द्यायला हवा. इथे संपत्ती हा शब्द विस्तृत अर्थाने वापरण्यात आला आहे. त्याचा शब्दाचा अर्थ होतो आर्थिक, आध्यात्मिक, मानसिक आणि लौकिक मालमत्ता. संपत्तीकडे नेणाऱ्या मार्गाचा आरंभबिंदूच अभिलाषा हा असतो. पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणात अभिलाषेच्या योग्य वापरासंबंधी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. भीतीवरील या प्रकरणात अभिलाषेचा व्यवहारात उपयोग करण्यासाठी तुम्ही तुमचे मन कसे सज्ज करावे यासंबंधी संपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. आता तुम्ही स्वतःला आव्हान देऊ शकता, ज्यावरून हे ठरेल की तुम्ही ही तत्त्वप्रणाली कितपत आत्मसात केली आहे. हा असा बिंदू आहे जिथून तुम्ही तुमच्या भविष्यात तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे याविषयी अचूकपणे अंदाज वर्तवू शकता, भविष्यकथन करू शकता. जर हे प्रकरण वाचल्यानंतरही तुम्ही दारिद्र्य स्वीकारायला तयार असलात तर तुमची मर्जी. तुम्ही तुमचे मन दारिद्र्याचा स्वीकार करायला तयार करू शकता. हा एक असा निर्णय आहे जो तुम्हाला टाळता येणार नाही. जर तुमची मागणी संपत्तीविषयक असेल तर आधी हे ठरवा की तुम्हाला कोणत्या प्रकारची संपत्ती हवी आहे आणि ती किती प्रमाणात मिळाली म्हणजे तुमचे समाधान होईल. आता तुम्हाला संपत्तीकडे नेणारा मार्ग माहीत झाला आहे. तसेच तुमच्या हातात या रस्त्याचा दिशासूचक नकाशाही दिला आहे. जर त्या नकाशाचे तंतोतंत पालन केले तर तुम्ही मार्गात कोठेही भटकणार नाही, वाट चुकणार नाही. जर तुम्ही प्रवासाचा आरंभ करण्याकडेच दुर्लक्ष केले किंवा मुक्कामाला पोहोचण्याआधी मध्येच थांबलात तर त्याबद्दल केवळ तुम्हालाच दोषी मानावे लागेल. ही तुमची जबाबदारी आहे. जर तुम्ही प्रारंभच केला नाही किंवा जीवनाकडे संपत्तीची मागणी केली नाही तर ती सरस ही तुमची जबाबदारी असेल. ज्या दारिद्र्याला तुम्ही कारणीभूत असाल, ही जबाबदारी स्वीकारायला हवी. फक्त एक गोष्ट, अशी एकमेव गोष्ट जी तुमच्या नियंत्रणात असते ती म्हणजे मनाची स्थिती. तुमच्या मनाची स्थिती तुम्हीच बनवायची असते. तिला विकत घेता येत नाही किंवा येणारही नाही.
ती निर्माण करायला हवी. दारिद्र्याचे भय हे देखील मनाची एक स्थितीच आहे, दुसरे काहीच नाही, पण ती कोणत्याही क्षेत्रातील तुमच्या यशाच्या संभावना नष्ट करू शकते. ही भीती तर्कबुद्धीला पांगळी बनवते, कल्पनाशक्ती नष्ट करते, आत्मनिर्भरतेला मारून टाकते आणि अनिर्णायक स्थितीकडे नेते. आळस वाढवते, उत्साहाला ग्रहण लावते आणि आत्मसंयमाला एक अशक्य गोष्ट करून टाकते. तिच्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण नष्ट होते, अचूक विचार प्रक्रियेची शक्यता खालावते, एकाग्रतेचा भंग होतो, चिकाटी कमी होते, इच्छाशक्ती मावळते, महत्त्वाकांक्षा धुळीला मिळते, स्मृतीवर विस्मृतीचे सावट येते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पराभवांना आमंत्रण मिळते. प्रेम आणि हृदयातील इतर नाजूक भावनांवर कुठाराघात होतो. मैत्रीला प्रोत्साहन मिळत नाही आणि हजारो प्रकारच्या आपत्ती ओढावल्या जातात. रात्रीची झोप हरवते, दुःख आणि यातना वाढतात. आपले हृदय इच्छिल ते सर्व काही मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या समाजात आपण जगत असतो आणि केवळ निश्चित हेतूच्या अभावाशिवाय आपण आणि आपल्या इच्छापूर्तीमध्ये कसलाच अडसर नसतो. हे सत्य असूनही असेच घडत असते. भीतीच्या 6 प्रकारांपैकी दारिद्र्याचे भय हा प्रकार सर्वाधिक विनाशक असतो, यात शंकाच नाही. आम्हीही 6 भयांच्या यादीत त्याला प्रथम क्रमांकावर ठेवले आहे, कारण त्याच्यावर लगाम घालणे खूप अवघड असते. या भयाचा उगम कशात आहे सांगायला बरेच धाडस लागते आणि ते सत्य सांगितल्यावर त्याचा स्वीकार करायला त्याहीपेक्षा जास्त धाडस लागते. इतरांच्या आर्थिक परिस्थितीवर डोळा ठेवण्याच्या मानवी प्रवृत्तीतून हे दारिद्र्य भय उद्भवते. मानवापेक्षा खालच्या पातळीवरील सगळे प्राणी नैसर्गिक सहज वृत्तीने प्रेरित होऊन वागत असतात, पण त्यांची विचार करण्याची क्षमता मर्यादित असल्यामुळे ते एकमेकांवर शारीरिकदृष्ट्या नजर ठेवतात. त्यांच्यापासून आपल्याला धोका तर नाही ना हे पाहण्यासाठी किंवा त्यांची शिकार करण्यासाठी मानवाजवळ उच्च दर्जाची अंतःस्फुरणा आहे, विचार आणि तर्क करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तो इतर मानवांची शारीरिकदृष्ट्या शिकार करीत नाही. त्यांना इतरांची आर्थिक शिकार करण्यात मजा वाटते. आज आपण ज्या युगात जगत आहोत त्यात सगळीकडे पैशांसाठी वेडी हाव दिसून येते. जर एखाद्याचा बँक बॅलन्स गलिच्छ नसेल तर त्याची किंमत रस्त्यावरील धुळीच्या एका कणाएवढी समजली जाते. पैसे असले तर बाळूशेठ नसता बाळ्या ही म्हण हेच सुचवते. पैसा गाठीशी असला मग तो त्यांनी कसाही मिळवलेला असो, म्हणजे मग त्यांना पूजले जाते, त्यांना कोणत्याही नियमांच्या पलीकडे मानले जाते. असे लोक राजकारणात अधिकार गाजवतात, व्यवसायात वर्चस्व गाजवतात आणि ते ज्या वाटेने जात असतील त्या वाटेवर दोन्ही बाजूंनी उभे राहून जग त्यांना मुजरा करते. दारिद्र्याएवढ्या यातना आणि अपमान इतर कशामुळेच सहन करावा लागत नाही. ज्यांनी दारिद्र्य अनुभवले आहे त्यांनाच या वाक्याचा खरा अर्थ कळेल. म्हणूनच आपल्याला दारिद्र्याची भीती वाटते यात नवल काहीच नाही. पूर्वापारपासून अनुभवाला आलेल्या घटनांच्या लांबलचक साखळीने आम्हाला हेच शिकवले आहे की जिथे पैसे किंवा इतर लौकिक मालमत्तेचा संबंध येतो तिथे काही लोकांवर विश्वास ठेवून चालत नाही. हे आरोपपत्र खूप वेदना देणारे असले तरी त्याचा वाईटात वाईट भाग म्हणजे हे खरे आहे. अनेक विवाह संबंधात एका किंवा दोन्ही बाजूच्या लोकांसाठी विवाहाचे कारण केवळ दुसऱ्या व्यक्तीकडील पैसा एवढेच असते. मग घटस्फोटांच्या अर्जांनी न्यायालयाची कपाटे खच्चून भरली असली तर त्यात आश्चर्य वाटायला नको. लोक पैसे मिळवायला इतके उतावीळ झालेले असतात की ते जमेल त्या मार्गाने पैसे मिळवतात. शक्य झाल्यास कायदेशीर मार्गाने आणि आवश्यक असल्यास किंवा फायदेशीर ठरत असल्यास इतर मार्गाचा अवलंब करायलाही ते कचरत नाहीत. आत्मविश्लेषणात अशा गोष्टी उघडकीला येऊ शकतात की त्या मान्य करायला आवडत नाहीत, पण असे आत्मपरीक्षण अशा सगळ्यांसाठी गरजेचे असते ज्यांना कनिष्ठवर्गीय किंवा मध्यमवर्गीय जीवन जगायचे नसते. आता जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या न्यायालयात हा खटला चालवाल तेव्हा हे लक्षात असू द्या की या खटल्यात तुम्हीच न्यायाधीश, तुम्हीच बचाव पक्ष आणि फिर्यादी
बचाव पक्षाचे वकील आणि फिर्यादीचे वकील अशा सगळ्या भूमिकात प्रत्येक मुद्दा तपासून पाहताना वठवा. धीटपणे सत्याला सामोरे जा. स्वतःला नेमके प्रश्न विचारा आणि प्रत्यक्ष उत्तरांची मागणी करा. जेव्हा हे आत्मपरीक्षण संपेल तेव्हा तुम्हाला स्वतःविषयी खूप काही कळेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एक निपक्षपाती न्यायाधीश बनू शकत नाही, तर अशा कोणाला त्या जागी बसवा जो तुम्हाला नीट ओळखत असेल आणि तुम्ही स्वतःला प्रश्न प्रतिप्रश्न करीत असताना तो एक चांगला न्यायाधीश बनू शकेल. तुम्ही सत्याच्या शोधात आहात, ते मिळवा. त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तरी अगदी त्याने तुम्हाला तात्पुरते शरमिंदे वाटले तरी. बहुसंख्य लोकांना तुम्ही प्रश्न केला आहे. त्यांना सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते? तर ते म्हणतील, मी कशालाच भीत नाही. हे उत्तर चुकीचे असते, कारण फार थोड्या लोकांना या गोष्टीची जाणीव असते की ते आत्मिक आणि शारीरिकरित्या कुठल्या तरी भीतीने ग्रस्त आहेत. त्या भीतीने त्यांना पंगू बनवले आहे. ती त्यांना झोडपून काढत आहे. भीतीच्या भावनेने मनात इतक्या खोलवर घर केलेले असते की आयुष्यभर त्याचे ओझे वाहूनही सूक्ष्म स्वरूपात आपल्या आत असलेले त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवतच नसते. केवळ धाडसी आत्मपरीक्षणानेच या विश्वव्यापी शत्रूचे आपल्यातील अस्तित्व ओळखता येते. जेव्हा तुम्ही असे परीक्षण कराल तेव्हा तुमच्या चारित्र्याचा खोलवर शोध घ्या. तुमच्या मदतीसाठी तुमच्यातील भीतीचे अस्तित्व सुचवणाऱ्या काही लक्षणांची यादी देत आहोत. दारिद्र्याच्या भीतीचे लक्षणे. अलिप्तता. महत्त्वाकांक्षेच्या अनुभवातून, दारिद्र्य सहन करण्याच्या तयारीतून, जीवनाने मागितलेला कोणताही मोबदला बिनबोभाट देण्याचे मान्य करण्यात, मानसिक आणि शारीरिक आळसात, पुढाकार घेण्याच्या वृत्तीच्या अभावात, आत्मनियमन, कल्पनाशक्ती आणि उत्साहाच्या अभावात साधारणतः अलिप्तता व्यक्त होत असते. अनिर्णयता. आपल्या वतीने इतरांना विचार करण्याची अनुमती देण्यातून सतत तळ्यात की मळ्यात अशी वृत्ती बाळगण्यातून अनिर्णयता दिसून येते. शंका. स्वतःच्या दुर्बलता, उणिवा झाकण्यासाठी सबबी देणे, आपल्या अपयशाबद्दल खुलासा करीत बसणे किंवा माफी मागणे ही शंकेची लक्षणे आहेत. कधीकधी यशस्वी लोकांचा हेवा करण्यातून किंवा त्यांची टीका करण्यातून ही शंका व्यक्त होते. चिंता. इतरांमध्ये दोष शोधणे, उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करणे, स्वतःच्या बाह्य रंगरूपाविषयी निष्काळजी बनणे, कपाळावर आठ्या घालणे, रागीट मुद्रा धारण करणे, मद्य किंवा मादक द्रव्यांच्या सेवनात संयम न बाळगणे, अस्वस्थता, शांतीचा अभाव, आत्मनिर्भरता आणि आत्मजाणीवेचा अभाव. अतिसावधपणा. प्रत्येक परिस्थितीची नकारात्मक बाजूच पाहण्याची सवय, यशस्वी होण्याच्या साधनाऐवजी अपयशाच्या शक्यतेविषयी विचार करणे व बोलणे, आपत्तीकडे नेणारे सगळे मार्ग माहीत असणे पण अपयश टाळण्याच्या मार्गाचा कधीच शोध न घेणे, नेहमी योजना व कल्पना कृतीत आणण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहणे, त्यातून अशा योग्य वेळेची वाट बघत बसण्याची कायमची सवय जडणे, अपयश झालेल्यांना लक्षात ठेवणे आणि यशस्वी लोकांना विसर पाडणे, एखादी गोष्ट हातात तर आहे असा विचार न करता ती किती वाईट आहे याचाच विचार करणे, ही अतिसावधपणाची लक्षणे आहेत. आळस, चालढकल. ज्या गोष्टी मागच्या वर्षीच करायला हव्या होत्या त्या उद्यावर ढकलणे, हे काम न करण्यासाठी सबबी शोधण्यात वेळ घालवणे, या लक्षणाचा संबंध अतिसावधपणा, शंका आणि चिंता यांच्याशी अत्यंत जवळचा आहे. जबाबदारी घेण्यास नकार देणे, तेही असा नकार टाळता येण्यासारखा असला तरी. अटीतटीच्या लढाईत येण्याऐवजी तडजोडीत तयारी ठेवणे, अडचणींना, अडथळ्यांना काबूत घेऊन त्यांना यशाच्या शिडीच्या पायऱ्या न बनवता त्यांचा स्वीकार करणे, जीवनाकडून समृद्धी, भरभराट, संपत्ती, समाधान आणि सुख न मागता पैसाठी भीक मागणे, यशाच्या मार्गावर चालत असताना, यश मिळवण्यासाठी पुढे जाताना परतीचे सगळे मार्ग बंद करून निर्धाराने पुढे न जाता अपयश आले तर काय करायचे याचेच आयोजन करायचे, हा स्वभाव पुढे जाता आत्मविश्वास आणि तर्कनिष्ठ ठाम निर्धार, निश्चित हेतू, आत्मसंयमन, पुढाकार, उत्साह, महत्त्वाकांक्षा, काटकसर आणि तर्कनिष्ठ विचार
या सगळ्यांच्या अभावातून व्यक्त होतो. संपत्तीची मागणी करण्याऐवजी दारिद्र्याची अपेक्षा करणे. जे लोक जे श्रीमंती मागतात आणि मिळवतात त्यांच्या सहवासात राहण्याऐवजी जे गरिबी स्वीकारतात त्यांचा सहवास शोधणे, ही सगळी आळसाची लक्षणे आहेत. टीकेचे भय. काही लोक त्यांच्या टीकेने अत्यंत अस्वस्थ होतात, टीका पचवू शकत नाहीत. इतरांनी त्यांच्यावर दोषारोपण केले की ते निराश होतात, उद्विग्न होतात. टीकेचे भय लोकांचे पुढाकार वृत्ती हिरावून घेते, त्यांच्या कल्पनाशक्तीवर घाला घालते, त्यांच्या व्यक्तित्वावर मर्यादा घालते, त्यांची आत्मनिर्भरता हिसकावून घेते आणि त्यांना असंख्य रीतीने हानी पोहोचवू शकते. आता तुमच्या लक्षात आले असेल की आपल्या मुलांची टीका करून पालक त्यांना बरी न होणारी जखम देतात. माझ्या एका बालमित्राची आई जवळजवळ रोज त्याला शिक्षा करायची आणि शेवटी हे वाक्य न चुकता म्हणायची, तू विशीच्या आत तुरुंगात जाशील. त्याला वयाच्या 17व्या वर्षी बालसुधारगृहात पाठवण्यात आले. टीका ही सेवेची असा प्रकार आहे जो प्रत्येकाच्या वाट्याला भरपूर प्रमाणात येतो. प्रत्येकाजवळ तिचा मुबलक साठा असतो आणि ती खिरापतीसारखी फुकटात वाटली जाते. मग ती मागितली असो वा नसो. या बाबतीत आपले जवळचे नातेवाईक फार पटाईत असतात. टीकेला खरे तर गुन्हा मानायला हवा. खरे तर ती एक वाईटात वाईट स्वरूपाचा गुन्हाच आहे. विशेषतः अनावश्यक टीका करून मुलांना न्यूनगंडाचा बळी बनवणाऱ्या पालकांसाठी तर तो गुन्हाच मानला जावा. मानवी स्वभावाची जाण असलेल्या मालकाला कळत असते की कर्मचाऱ्याकडून टीकेद्वारे नव्हे तर रचनात्मक सूचनाद्वारे उत्कृष्ट काम करून घेता येते. पालकांनाही त्यांच्या मुलांच्या बाबतीत हेच परिणाम मिळू शकतात. टीकेमुळे मानवाच्या हृदयात भीती किंवा तिरस्कार रुजतो, पण ती प्रेम आणि जिव्हाळा कधीच निर्माण करू शकणार नाहीत. अनारोग्याचे भय. या भयाचे मूळ शारीरिक आणि सामाजिक आनुवंशिकतेत आढळते. त्यांच्या उगमाशी ते वृद्धत्वाच्या आणि मृत्यूच्या भयाशी दृढपणे जोडलेले आहे. कारण ते अशा भयंकर जगाच्या सीमेवर नेते, ज्या जगाविषयी खरे काय आहे ते नीट माहीतच नाही, पण त्या जगाविषयी त्रासदायक गोष्टी मात्र बऱ्याच सांगितल्या जातात. स्वास्थ्य विक्रीच्या व्यवसायात गुंतलेले काही अनैतिक लोक जनतेच्या आरोग्याच्या भयाच्या होळीवरचे आपली पोळी भाजून घेत असतात. मुख्यतः अनारोग्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्यांच्याबद्दल भय निर्माण होते. तसेच जेव्हा मृत्यू येईल तेव्हा काय होईल याविषयीची भीती आणि अनिश्चिती यामुळे देखील हे भय निर्माण होते. यात भर म्हणजे उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो हेही एक कारण असते. एका विख्यात डॉक्टराने अंदाज वर्तवला आहे की डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी 75% रुग्ण काल्पनिक आजाराच्या भीतीने पछाडलेले असतात. हे अत्यंत सोयीस्कररित्या दाखवून देण्यात आले आहे की भीतीचे किंचितही कारण नसताना ज्या आजाराची आपल्याला भीती वाटते त्याची शारीरिक चिन्हे दिसू लागतात. मानवी मन अत्यंत शक्तिशाली आहे. ते निर्माणही करते आणि तेच नष्टही करते. काही वर्षांपूर्वी केल्या गेलेल्या सलग प्रयोगांद्वारे हे सिद्ध केले गेले आहे की लोकांना केवळ सूचना देऊन आजारी पाडता येते. यासाठी आम्ही एका व्यक्तीला बळीचा बकरा बनवले. त्याला ओळखणाऱ्या तिघांनी त्याला विचारले, तुम्हाला झाले तरी काय? तुम्ही खूप आजारी असल्यासारखे दिसता. जेव्हा पहिल्या व्यक्तीने हे प्रश्न केले तेव्हा आमच्या शिकारीच्या चेहऱ्यावर केवळ मजेदार स्मित उमटले. त्याने बेफिकिरीने म्हटले, नाही, तसे काहीच नाही, मी अगदी ठीक आहे. दुसऱ्या पृच्छेला त्याचे उत्तर होते, मला नेमके काय झाले आहे हे सांगता येणार नाही, पण मला खरेच बरे वाटत नाही. तिसऱ्या व्यक्तीने तेच प्रश्न विचारल्यावर मात्र त्याने आपल्याला खरेच बरे वाटत नसल्याची प्रांजळ कबुली दिली. तुम्हीही हा प्रयोग तुमच्या परिचितांबाबत करू शकता, फक्त जास्त ताणून धरू नका. काही आदिवासी जमातीतील त्यांच्या शत्रूचा बदला घेण्यासाठी त्याच्यावर करणी केली जाते, कारण त्यांना वाटते की ही करणी खरी असते आणि त्यांचा शिकार सहसा आजारी पडून मृत्युमुखी पडतो. कधीकधी नकारात्मक विचार लहरींच्या स्वरूपात आजार चोरपावलांनी प्रवेश करतो. याविषयी अढळक पुरावे उपलब्ध आहेत. असे नकारात्मक विचार वरीलप्रमाणे सूचनांद्वारे एका मनाकडून दुसऱ्या मनाकडे संक्रमित केले जातात.
तर कधी ती त्या व्यक्तीच्या स्वतःच्याच मनाची निर्मिती असते. डॉक्टर अनेकदा त्यांच्या रुग्णांना हवापालट किंवा थारापालट करण्याचा सल्ला देतात, कारण त्यांच्या मानसिक दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यासाठी असे स्थान परिवर्तन गरजेचे असते. भीती, निराशा, प्रेमात अपेक्षाभंग व अनारोग्याच्या भीतीचे बीजे प्रत्येक मानवाच्या मनात दडलेली असतात. चिंता, काळजी, निराशा, प्रेमभंग आणि व्यावसायिक घडामोडीमुळे ही बीजे अंकुरित होऊन वाढीला लागतात. प्रेम गमावण्याचे भय. या उपजत भयाच्या उगमाविषयी अधिक वर्णनाची गरज दिसत नाही. विवाह संस्थेची मुळं दृढ व्हायच्या आधी प्राचीन काळी मानवाला दुसऱ्याचा जोडीदार पळवून नेण्याची सवय होती. विवाह संस्कारामुळे जरी या सवयीला वरवर आळा बसला असला तरी ही आदिम सवय मानवाच्या मनात खोलवर असते आणि तशीच ती दुसऱ्याच्या मनात असणारच. या भीतीतून, शंकेतून प्रेम गमावण्याचे भय उदयाला येते. आपल्या प्रिय व्यक्तीचे प्रेम गमावण्याचे दुःख इतर प्रकारच्या भयांपेक्षा जास्त मोठे असते. कदाचित ते मनावर आणि शरीरावर सर्वात अधिक अनर्थ करणारे परिणाम घडवून आणते. या भयाचे एक ठळक लक्षण म्हणजे मत्सर, विनाकारण मित्र आणि प्रिय व्यक्तीविषयी शंकाशील होणे. दुसरे म्हणजे कोणताच आधार नसताना आपल्या जोडीदारावर अप्रामाणिकपणाचा आरोप करणे, त्याच्या एकनिष्ठतेविषयी प्रश्न उभा करणे. दुसरे लक्षणे म्हणजे प्रत्येकाविषयी सर्वसाधारणपणे शंका घेणे, कोणावरच अजिबात विश्वास न ठेवणे आणि क्षुल्लक बाबींनी प्रक्षुब्ध होऊन इतर कोणत्याही कारणाने मित्र, नातलग, व्यावसायिक संबंधित आणि प्रियपात्रात दोष पाहणे. वृद्धत्वाचे भय. व्यक्ती वयाने जसही वाढू लागते तशी अनारोग्याची शक्यताही वृद्धत्वाच्या भयामागचे प्रमुख कारण आहे. आता आपण विरुद्धलिंगी व्यक्तीला आकर्षित करू शकत नाही हा विचार कोणालाच आवडत नाही. त्यामुळे वृद्धत्वाच्या भयाला हे कारणही जबाबदार असते. वृद्धावस्थेसोबत शारीरिक आणि आर्थिक स्वातंत्र्य गमावण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वातंत्र्य व स्वयंपूर्णता जाण्याच्या शक्यतेनेही वृद्धावस्थेचे भय निर्माण होते. वय वाढल्यावर काही लोक मंद होतात आणि त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो की आता आपल्यात पूर्वीसारखी स्फूर्ती व पहिला उत्साह राहिला नाही. आता आपण संपलो अशी स्वतःची चुकीची समजूत करून घेतात. पण सत्य हे आहे की मानसिक आणि आध्यात्मिकरित्या उतारवयातील हीच काही वर्षे अत्यंत उपयुक्त असतात. दुर्दैवाने बरेच वयस्कर स्त्री-पुरुष अशा चुकीच्या समजुतीपायी त्यांची पुढाकारवृत्ती, कल्पनाशक्ती आणि आत्मनिर्भरता गमावून बसतात. मृत्यूचे भय. काही जणांना हे भय 6 प्रकारच्या भयात सर्वात जास्त क्रूर वाटते. कारण उघड आहे, मृत्यूनंतर काही असते हे कोणालाच माहीत नसते. शेक्सपियरने त्याच्या हॅम्लेट नाटकामध्ये अत्यंत समर्पकतेने म्हटले आहे, अज्ञात देश जिथला रहिवासी परतीचा प्रवास करीत नसतो. ज्या काळात मोठमोठी महाविद्यालये आणि विद्यापीठे नव्हती त्या काळापेक्षा आजच्या काळात मृत्यूचे भय तेवढेसे सर्वसामान्य नाही. शास्त्रज्ञांनी त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश जगाकडे वळवला आहे आणि त्यामुळे लोक मृत्यूच्या भयानक भीतीपासून मुक्त झाले आहेत. शरीरशास्त्र, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि इतर संबंधित शास्त्राच्या मदतीने प्राचीन काळी मानवाच्या मनाला ग्रासणारी आणि त्यांची मतिभंग करणारी कराल काळाची भीती नष्ट झाली आहे. ही भीती अनाठायी आहे. मृत्यूबद्दल काहीही आणि कितीही विचार केला तरी तो येणारच. त्याची अपरिहार्यता स्वीकारून त्याचा विचार मनातून काढून टाका. ती एक गरजच असावी नसता तिला प्रत्येक जणाला सामोरे जावे लागले नसते. अखिल विश्व केवळ 2 गोष्टींनी बनले आहे, ऊर्जा आणि पदार्थ. प्राथमिक भौतिकशास्त्रात आपण शिकतो की पदार्थ आणि ऊर्जा हीच माहीत असलेल्या वास्तवतेची 2 रूपे आहेत आणि त्यांना ना निर्माण करता येते ना नष्ट करता येते. ऊर्जा आणि पदार्थाचे केवळ रूपांतर होऊ शकते. जीवन म्हणजे ऊर्जा. जर ऊर्जा आणि पदार्थ किंवा जड वस्तू नष्ट होत नाही तर मग जीवनही नष्ट होऊ शकणार नाही. ऊर्जेच्या इतर स्वरूपाप्रमाणेच जीवन देखील बदलांच्या आणि रूपांतरणाच्या विविध प्रक्रियांमधून जात असते, पण ते नष्ट होऊ शकत नाही. मृत्यू म्हणजे केवळ संक्रमण.
जर मृत्यू म्हणजे केवळ बदल आणि रूपांतर नसेल, तर मृत्यूनंतर दीर्घ शाश्वत शांत झोपेशिवाय काहीच उरणार नाही आणि झोपेची भीती बाळगायचे काहीच कारण नाही. अशा रीतीने तुम्ही मृत्यूचे भय तुमच्या मनातून नेहमीसाठी पुसून टाकू शकता. चिंता किंवा काळजी. भयावर आधारित मनाची स्थिती म्हणजे चिंता किंवा काळजी. चिंता संथ गतीने पण सातत्याने कार्य करते. ती सूक्ष्म आणि कावेबाज असते. माणसाची तर्कबुद्धी बधीर होईपर्यंत आणि त्याचा आत्मविश्वास आणि पुढाकार वृत्ती उद्ध्वस्त होईपर्यंत ती हळूहळू मनात खोलवर उतरत जाते. अनिर्णयातून निर्माण झालेली मनाची स्थिती म्हणजे चिंता. म्हणून मनाच्या या स्थितीवर नियंत्रण ठेवता येते. अस्थिर चंचल मन असहाय्य बनते. अनिर्णयाने मन अस्थिर बनते. अनेक लोकांमध्ये अगदी रोजच्या कामकाजात देखील तत्परतेने निर्णय घेण्याची आणि त्यांच्यावर ठाम राहण्याची इच्छाशक्ती नसते. आर्थिक अस्थिरतेच्या काळात लोक केवळ त्वरेने निर्णय न घेण्याच्या त्यांच्या उपजत वृत्तीमुळेच हतबल होत नाहीत, तर त्यांच्या सभोवताली असलेल्या लोकांच्या अनिर्णयातून निर्माण झालेल्या सामूहिक अनिर्णयाच्या स्थितीलाही बळी पडतात. अनिर्णयामुळे हे मूलभूत 6 भय चिंतेचे रूप धारण करतात, जिच्यापासून पळ काढता येत नाही. अशी घटना म्हणजे मृत्यू. असा त्याचा स्वीकार करून स्वतःला नेहमीसाठी मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करा. चिंता न करता तुम्ही जे धन गोळा करू शकता त्याने आयुष्य चालवण्याचा निर्णय घेऊन दारिद्र्याच्या भीतीला पिटाळून लावा. इतर लोक काय विचार करतील, म्हणतील किंवा करतील यांची चिंता करणे सोडून देण्याचा निर्णय घेऊन लोकनिंदेच्या नादाच्या भयाचा फणा ठेचा. तरुणांना ज्याचा गंधही नाही असे ज्ञान, आत्मसंयम आणि समजदारी देणारे एक महान वरदान समजून वृद्धावस्थेचा स्वीकार करण्याचा निर्णय घ्या व वृद्धावस्थेच्या भयावर मात करा. तिला पंगू करणारी अवस्था मानू नका. आजारपणाच्या लक्षणांचा विसर पाडण्याचा निर्णय घेऊन अनारोग्याच्या भयापासून स्वतःला मुक्त करा. तशीच गरज पडल्यास किंवा परिस्थिती निर्माण झाल्यास प्रेमा वाचून चालवून घेण्याचा निर्णय घेऊन प्रिय व्यक्तीचे प्रेम गमावण्याच्या भयाला लगाम घाला. सगळ्या प्रकारच्या चिंतेला मनातून समूळ उपटून टाका. चिता आणि चिंतेत फक्त एका अनुस्वाराचाच फरक आहे आणि चिंता चितेकडे नेते असे म्हटले जाते. हे तुम्हालाही माहीत असेल. त्यासाठी हा ठाम निर्णय घ्या की जीवन देऊ करीत असलेले कोणतेही अनमोल बक्षीस देऊन चिंतेचे मोल चुकवावे इतक्या योग्यतेची ती नाही. निर्णय घेताच मनात भरून राहणारी शांती, स्थिरता आणि विचारांची शांत झालेली खळबळ अपार सुखाला आमंत्रण देईल. ज्यांच्या मनात भीतीने ठाण मांडले आहे ते बुद्धिपूर्वक कृती करण्याची स्वतःचीच संधी गमावून बसत नाहीत, तर त्यांच्या नकारात्मक विचारांच्या लहरी इतरांच्या मनात संक्रमित करून त्यांच्याही अशा शक्यतावर पाणी फिरवतात. अगदी कुत्रा किंवा घोड्यालाही कळते की त्याचा मालक जेव्हा भयग्रस्त झाला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या मालकाच्या मनातील भीतीच्या विचारांच्या लहरी ग्रहण करून हे प्राणी देखील त्यांच्यासारखेच वागू लागतात. उत्क्रांतीच्या अधिक खालच्या स्तरावरील प्राण्यांमध्ये देखील ही भयाची स्पंदने ग्रहण करण्याची क्षमता आढळते. मधमाशीला मानवाच्या मनातील भय चटकन कळते. कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे मधमाशी अशा व्यक्तीला आधी दंश देते ज्याचे मन भयाची स्पंदने प्रसारित करीत आहे, पण ज्या माणसाचे मन भयग्रस्त नसते त्याला ती दंश करण्याची शक्यता कमी असते. ज्या पद्धतीने आपण माध्यमातून मानवी आवाज प्रसार स्थानकापासून ग्रहणस्थानाकडे जितक्या वेगाने आणि खात्रीशीरपणे प्रवास करते, त्याच पद्धतीने त्याच माध्यमातून भयाची स्पंदने एका मनाकडून दुसऱ्या मनात तितक्याच वेगाने आणि खात्रीशीरपणे पोहोचतात. शारीरिक अवयवाच्या मदतीविना इंद्रियातील मनोसंवाद ही एक वास्तविकता आहे. एका मनाकडून दुसऱ्या मनाकडे विचार संक्रमित होतात. मग विचार प्रक्षेपित करणाऱ्या व ते विचार ग्रहण करणाऱ्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असो वा नसो, जी व्यक्ती तिच्या विध्वंसक किंवा नकारात्मक विचारांना शब्दोच्चारांद्वारे व्यक्त करते तिला त्यांच्या विध्वंसक स्वरूपातील प्रतिघाताचा परिणाम अनुभवावाच लागतो. हे निश्चित. जेव्हा असे विनाशक विचार शब्दोच्चारांनी
शब्दोच्चारांची मदत न घेता विचारस्पंदनाच्या रूपात प्रसारित केले जातात, ते सुद्धा व्यक्त शब्दांना मिळणाऱ्या प्रतिघातापेक्षा कितीतरी जास्त मार्गाने प्रतिघात आणतात. लक्षात ठेवण्यासारखी पहिली आणि कदाचित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी व्यक्ती विनाशक स्वरूपाचे विचार निर्माण करते, तिला आधी तिच्या रचनात्मक कल्पनाशक्तीच्या नशाची किंमत मोजावी लागते. दुसरे म्हणजे मनात असलेल्या कोणत्याही नकारात्मक विघातक भावनेच्या उपस्थितीमुळे व्यक्तीचे सगळे व्यक्तिमत्व नकारात्मक बनते, ज्यामुळे तिला इतर व्यक्ती टाळतात आणि सहसा त्या अशा व्यक्तीचे शत्रूही बनतात. नकारात्मक किंवा विघातक विचार करणाऱ्या व्यक्तीला भोगाव्या लागणाऱ्या तिसऱ्या हानीचे मर्म म्हणजे पुढील सत्यात आहे. विचारलहरी केवळ इतरांसाठी हानिकारक नसतात, तर त्या खुद्द त्या व्यक्तीच्या अचेतन मनावर कोरल्या जातात आणि अशा रीतीने ते विघातक विचार त्याच्या चारित्र्याचा आणि व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनतात. असे विघातक विचार मनात निर्माण झाले म्हणजे केवळ त्यांचे प्रक्षेपण केल्यानंतर व्यक्तीची त्यांच्यापासून सुटका होत नसते. जेव्हा त्याच्या मनातून असे नकारात्मक विचार प्रसारित केले जातात, तेव्हा इथरच्या माध्यमातून दशदिशांना पसरत जातात आणि त्याच वेळी असे विचार प्रसारित करणाऱ्या व्यक्तीच्या अचेतन मनात कायमचे ठाण मांडून बसतात. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे आहे, होय ना? यशस्वी होण्यासाठी तुम्हाला मनाची शांती मिळायला हवी. जीवनातील भौतिक गरजा भागवाव्या लागतात आणि यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणजे सुख मिळवायचे असते. यशाच्या या सगळ्या प्रतीकांच्या प्राप्तीचा प्रारंभच मुळात विचारलहरींच्या स्वरूपात होतो. तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकता. तुम्हाला हवे त्या विचारांनी त्याचे पोषण करण्याचे सामर्थ्य तुमच्यात असते. या अधिकारासोबतच तुमच्यावर ही जबाबदारीही येऊन पडते की तुम्ही त्याचा वापर सर्जनशीलतेने करावा. तुमच्या विचारांवर संपूर्ण ताबा असतो. हे जसे खात्रीने म्हणता येते, तितक्याच खात्रीने म्हणता येईल की तुम्ही तुमच्या ऐहिक नियतीचे मालक असता. तुमच्या वातावरणाला, परिवेशाला प्रभावित करून दिशा देऊन शेवटी तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकता आणि तुम्हाला हवे असलेले जीवन मिळवू शकता. उलट जर तुम्ही मनावर नियंत्रण ठेवण्याचा तुमचा अधिकार बजावला नाही, तर तुम्ही परिस्थितीच्या विशाल आणि अथांग सागराच्या लाटांनी त्यांच्या मर्जीनुसार थपडा मारून इकडून तिकडे वाहून नेलेला असहाय्य लाकडाचा तुकडा बनाल. धन्यवाद.